या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितां नमस्तस्यै 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 नमो नमः। नवरात्रामध्ये स्त्री शक्तीचा जागर केला जातो। यावेळी विविध देवदेवतांची उपासना केली जाते। जगदंबेची उपासना केली, महालक्ष्मीची उपासना केली जाते, महाकालीची उपासना केली जाते। तसेच स्त्री शक्तीचे देखील या निमित्त जागर केला जातो। वास्तविक पाहता फक्त महिला दिन आणि नवरात्र एवढ्यापुरतं स्त्री शक्तीचा जागर केला जातो, स्त्री शक्तीचे गोडवे गायले जातात। परंतु असं न करता वर्षभर ज्या स्त्रीला आपण जे मातृशक्ती म्हणतो त्या मातृशक्तीला आपण कितपत हे देतो, आपण बरोबरीचं स्थान देतो घरामध्ये, हा एक वेगळाच प्रश्न आहे। नवदुर्गा म्हणजे आम्ही दरवर्षी नवरात्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या माता भगिनींचा प्रवास आपल्यासमोर उलगडण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। बरोबर 1 वर्षापूर्वी नवदुर्गा हा कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो होतो। आज नवरात्रामध्ये पहिले पुष्प आपण गुंफणार आहोत, ज्यांचं नाव आहे अरुणा दिवेगावकर मॅडम। अरुणा दिवेगावकर मॅडम म्हटलं की जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या त्या आई म्हणून सर्वप्रथम सगळ्यांना ओळख होते। परंतु तेवढ्यापुरताच त्यांचा प्रवास नाही, सामाजिक क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या एकदम आपलं नाव उंचावत आहेत। अशा या नवदुर्गेशी आपण आज थेट संवाद साधणार आहोत। तर या थेट संवादाच्या कार्यक्रमामध्ये, नवदुर्गाच्या कार्यक्रमामध्ये आज आपण अरुणा दिवेगावकर मॅडमशी गप्पा टप्पा म्हणूया मारणार आहोत आणि त्यांचा एकंदर साहित्य प्रवास, कौटुंबिक प्रवास आपण जाणून घेणार आहोत। चला तर आपण आज भेटूया अरुणा दिवेगावकर मॅडम यांच्याशी। ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना ही स्त्रीसूत्री घेऊन माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलची आम्ही निर्मिती केली आहे। नवदुर्गा कार्यक्रमामध्ये आज आपण अरुणा दिवेगावकर मॅडमशी थेट संवाद साधणार आहोत। नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत करतो। चला तर आज आपण अरुणा दिवेगावकर मॅडमशी संवाद साधूया। मी मॅडमना विनंती करतो की आपला परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी सविस्तरपणे आपण करून द्यावा। नमस्कार, सुरुवातीला मी माध्यम वृत्त सेवेचे धन्यवाद देते की त्यांनी आज मला नवदुर्गाच्या या आणि पहिल्या प्रथम संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद म्हणते। मी एक गृहिणी आहे आणि साहित्याची आवड असल्यामुळे साहित्य क्षेत्रामध्ये थोडीशी लुडबुड करण्याचा प्रयत्न करते, कविता लिहिते आणि माझं एक ज्योतिर्मय सावित्री नावाचं पुस्तक पण आलेलं आहे। मॅडम, आपण मूळच्या लातूर जिल्ह्यातल्या आहेत ना, तर आपली कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी आपण सविस्तराने सांगावी अशी मी विनंती करतो आपल्याला। होय, आम्ही लातूर जिल्ह्यातलेच, दिवेगाव हे आमचं गाव, परंतु मागील 33-35 वर्षापासून लातूरमध्येच राहते मी। आणि कौटुंबिक पार्श्वभूमी म्हटलं तर म्हणजे माझे मिस्टर डॉक्टर आहेत, ते पाणगाव येथे प्रॅक्टिस करतात। मुलगा माझा एकच मुलगा आहे मला, तो आता उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी आहे आणि मी स्वतः गृहिणी आणि माझी सून जी आहे ती पण MPSC थ्रू शासकीय नोकरीमध्येच आहे। वास्तविक पाहता तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे असे साहित्य किंवा अशी नाही आहे की तुम्हाला हे वारसा कुणाकडनं साहित्याचा चालून आला किंवा तुम्ही बाळकडून तुमच्या आईकडनं घेतलं का? हा, तसं पाहिलं तर साहित्याचं बाळकडू मला माझ्या आई वडिलांकडनं मिळालं असं म्हणायला काहीच हरकत नाही। माझी आई त्या काळातली 7वी पास आहे, म्हणजे तिचा जन्म 1942चा आणि त्या काळामध्ये ती 7वी पास झालेली होती आणि तिला वाचनाची, माझ्या आई वडिलांना दोघांनाही वाचनाची प्रचंड आवड होती आणि घरात लहानपणापासून पुस्तकं यायची, त्यामुळे वाचन भरपूर झालेलं होतं। आणि जेव्हा मी लग्न होऊन इथे आले, माझं शिक्षण BCom झालेलं आहे आणि त्यानंतर मी इथे सासरी आल्यानंतर आमच्या घरात इथे सुद्धा माझ्या मिस्टरांना पण वाचनाची खूप आवड होती, ते पण सतत पुस्तकं वाचायचे आणि एक ती वाटचाल जी होती साहित्याची ती सुरू, म्हणजे साहित्याची वाटचाल म्हणण्यापेक्षा साहित्य आत्मसात करण्याची। आपण कुठलीही गोष्ट जेव्हा
सादर करतो तेव्हा त्याच्यासाठी आधी खूप मोठा अभ्यास झालेला पाहिजे असतो आणि ते कुठेतरी नकळत संस्कार माणसावर बिंबलेलेच पाहिजे असतात. तर त्यामुळे त्या पद्धतीने माझी वाटचाल होती की आणि वाचन भरपूर झालेलं होतं. पुढे लग्न झाल्यानंतर मला म्हणजे माझा मुलगा जेव्हा मोठा होत गेला त्याला सुद्धा वाचनाची आवड लागलेली होती आणि आम्ही दोघं वाचायचो मग. आणि मग मी काय वाचते हे पाहून त्याला पण ती आवड निर्माण झाली होती. आणि तो जेव्हा BA करायला गेला होता, म्हणजे BA मराठी करत होता, त्यावेळेस मग त्याच्यासोबत मी पुन्हा एकदा, म्हणजे माझी BCom डिग्री तर होतीच, परंतु मला ह्या साहित्य क्षेत्रात आवड असल्यामुळे मी BA मराठी त्याच्यासोबत केलं. म्हणजे माझ्या मुलासोबत मी केलेलं आहे. म्हणजे आम्ही दोघांनी एकाच वेळेस BA ची परीक्षा दिलेली होती आणि त्यानंतर MA सुद्धा केलं होतं मी. मॅडम, आपला कवितेचा प्रांत आहे, म्हणजे कविता ही तुमच्या रोमारोमात भिनलेली दिसते, कविता ही तुम्हाला प्रचंड आवडते. पण कवितेचं पुस्तक तुमचं न येता सुरुवातीला हे ज्योतिर्मय सावित्री हे पुस्तक तुम्हाला का लिहावं असं वाटलं? तर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे की हा ज्योतिर्मय सावित्रीचा प्रवास तुमचा कसा झालेला आहे? कवितेची आवड म्हटलं तर ना, एक छोटासा प्रसंग सांगते मी त्यानिमित्ताने. मी 10वीत होते त्यावेळेस आम्हाला शिकवायला एक बाई यायच्या आणि त्या फक्त कविता हा विषय शिकवायच्या. धडे जे असतात ते धडे शिकवायला दुसरे शिक्षक होते, परंतु त्या मुख्याध्यापिका होत्या त्या शाळेच्या, कन्या शाळेत, जिल्हा परिषदची शाळा होती माझी. आणि त्या फक्त कविता हा विषय शिकवायच्या 10वीत असताना. आणि त्यांची जी ती शिकवण्याची हातोटी होती ना, ते आणि त्या कविता शिकवताना जे काही संस्कार माझ्यावर बिंबत गेले आणि मला त्यामुळे कवितेची आवड निर्माण झाली. मला आठवते मी 10वीत असतानाच एक विडंबन लिहिलं होतं की आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके, हे जे होतं ना, त्या ह्याच्यावरनं मी सुरुवातीची पहिली कविता लिहिली होती की आम्ही असू लाडके शाळेचे, आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू शाळेचे लाडके वगैरे, असं काहीतरी होतं ते. आणि ते मी माझ्या बाईंना दाखवलं आणि त्या म्हणाल्या की तुझ्यामध्ये नक्की काहीतरी आहे बरं का, आणि तू भरपूर कविता वाच. आणि त्यानंतर माझा हा कवितेचा प्रवास सुरू झाला होता. आणि परंतु हे असंच स्वांत सुख आहे, कविता लिहायची. कुठलाही विषय सुचल्यानंतर आपण एखादी घटना पाहिली की त्यावर व्यक्त होण्यासाठी मी कविता लिहायची. आणि असं लिहित असताना हे नंतर हा माझा सगळा प्रवास झाला. परंतु कविता लिहून कोणाला दाखवावी असं वाटत नव्हतं. पण 2 वर्षापूर्वी एका कार्यक्रमासाठी अभिवाचन करायचं होतं आणि त्यामध्ये असा विषय होता की सहजीवन, ज्यांनी की एक काय म्हणत 2 अशा व्यक्ती ज्यांचं सहजीवन मांडायचे की त्यांनी काहीतरी भरीव काम केलेलं आहे. आणि माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेस आलं की आपण ज्योतिबा आणि सावित्रींचं सहजीवन का मांडू नये, म्हणजे फुले दाम्पत्याचं. आणि त्या दृष्टीने मी अभ्यास सुरू केला. कारण 2 महिने होते माझ्या जवळ, कारण 2 महिन्यानंतर मला ते अभिवाचन करायचं होतं. आणि तो अभ्यास करताना माझ्या म्हणजे असं लक्षात आलं की या दोघांचं सहजीवन इतकं विलक्षण आहे. म्हणजे 1840च्या काळातलं त्यांचं सहजीवन आणि त्या दोघांमधली जी अंडरस्टँडिंग म्हणतो आपण हल्लीच्या भाषेत, ती इतकी जबरदस्त होती की ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि शिकवून त्यांना एक शिक्षिकात केलं. कारण ज्योतिबांचं म्हणणं असं होतं की स्त्रिया शिकल्या तरच समाज आपला पुढे येईल. आणि त्या काळात तर स्त्रियांना हातात पुस्तक घेणं तर दूर गोष्ट, म्हणजे घराच्या बाहेर पडण्याची पण मुभा नव्हती अगदी. आणि त्या काळामध्ये ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं, एक शिक्षिका म्हणून त्यांना समोर आणलं. ही फार मोठी विलक्षण गोष्ट होती. आणि त्या अनुषंगाने मी अजून अभ्यास करत गेले. ते अभिवाचन तर झालंच, परंतु जास्तीत जास्त आणखी काय त्या दोघांच्या सहजीवनामध्ये आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं लक्षात आलं की हल्लीची जी मुलं आहेत त्यांचा जो हा लग्न संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, आणि असं म्हटलं जात आहे ना हल्ली की लग्न टिकत नाहीयेत, म्हणजे कुटुंब संस्था मोडकळीस आली आहे. तर ह्या मुलांना आपण हे सावित्रीबाईंचं आणि ज्योतिबांचं सहजीवन का समोर आणून दाखवू नये, कारण तो एक आदर्श सहजीवन म्हणून आपण ते समोर आणून देऊ शकतो त्यांना उदाहरण म्हणून. आणि म्हणून त्या अनुषंगाने मी हे जे पुस्तक आहे की ज्योतिर्मय सावित्री, एक समताधिष्ठित सहजीवन, की सहजीवनामध्ये समता कशी असावी
हे या दोघांच्या सहजीवनातून आपल्याला स्पष्ट होतं. आणि त्यामुळे मग हे पुस्तक लिहिण्यात आलं. आणि ही छोटीशी जरी पुस्तिका असली तरी तरुणांसाठी खूप मार्गदर्शक आहे असं मला वाटतं. आणि त्याला प्रतिसाद खूप मिळालेला आहे. होय, अगदी म्हणजे पहिल्या 500 प्रती तर अगदी हातोहात खपल्या. जवळपास 1,500 प्रती संपल्याय. आता त्याची दुसरी आवृत्ती येते आणि त्याची मागणी अजूनही प्रचंड आहे. विशेषतः तरुणांमध्ये याची मागणी खूप वाढली. शाळांमधनं ह्या पुस्तकांबद्दल मागणी केली जाते आणि त्याचं हिंदी भाषांतर पण होतंय. ही एक आणखी आनंदाची गोष्ट आहे. कारण ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता पूर्ण देशामध्ये जावं अशी इच्छा काही तरुण मुलांनी, विशेषतः एनडीटीव्हीचे रवीश कुमार जे आहेत त्यांनी त्यांच्या फेसबुकवर या पुस्तकाबद्दल पोस्ट लिहिली होती. आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की हे जर पुस्तक हिंदीमध्ये आलं तर आम्हाला जास्त आनंद होईल. आणि त्यामुळे त्याचं हिंदी भाषांतर पण काम सुरू आहे. इतर राज्यामध्ये देखील त्याचं जसं म्हणजे महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता ते देशभरापर्यंत ही गोष्ट समजावी सगळ्यांना की हे ज्योतिबा आणि सावित्रींचं सहजीवन हे किती महत्वाचं आहे आजच्या तरुणांसाठी. पहिल्या कविता संग्रहाबद्दल म्हणजे उमराव ओलांडताना जो तुम्ही कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे त्याबद्दल आम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायची इच्छा आहे. परंतु मध्येच मी तुम्हाला एक प्रश्न आपल्या अनुषंगाने त्या विचारतो की आजची तरुणी आहे सहजीवनाकडे, लग्न संस्थेकडे, कुटुंब संस्थेकडे किंवा एकंदर सहजीवनाकडे त्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे. एक कन्सेप्ट त्यांनी बदललेली आहे. तर त्या सहजीवनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या एकंदर तरुणींच्या बद्दल हल्लीच्या? आपण जे म्हणालात की आजच्या तरुणांचं, तर ही जी भांडवलशाही चंगळवाद जो आहे त्यामुळे म्हणजे एकंदरीतच हे जागतिकीकरण आणि या सगळ्या समस्या ज्या आहेत त्यामुळे तरुणांना म्हणजे एक वेगळं आकर्षण आहे त्यांना. आणि ते संभ्रमित आहेत सगळी तरुण पिढी की त्यांना नेमकं काय हवं आहे हेच कळत नाही. आणि मग प्रत्येक गोष्टीकडे ते इव्हेंट म्हणून पाहतात. कारण त्या म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग ज्या पद्धतीनं केलं जातं आणि मग तरुणांना पण त्याच गोष्टीकडे त्यांचं आकर्षण निर्माण होतं. आणि मग ते लग्न संस्थेकडे पण त्याच दृष्टीने पाहतात. कारण त्यांचा लग्न करायचं हा म्हटलं की त्यांना वाटतं की हो बरोबर, आता आपल्याला प्री वेडिंग शूट करायचं आहे, मोठं लग्न करायचं आहे, पुन्हा पुढे हनीमून पॅकेज वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत फक्त या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. पण लग्न म्हणजे काय आहे याच्याकडे ते पाहत नाहीत की दोन कुटुंब एकत्र येतात, एक सामाजिक त्याच्यामधनं प्रश्न असतो. लग्न संस्थेकडे ते कशा पद्धतीने पाहतात याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा मुलांना असं वाटतं की लग्न म्हणजे आपल्याला काय एक पत्नी आणायची, ती पण शिकलेलीच पाहिजे, ती पण नोकरी करणारी पाहिजे. परंतु तिला ज्या काही अडचणी येणार आहेत, कारण त्या मुलांची अपेक्षा असते की जी येणारी पत्नी आहे तिने माझं घर पण सांभाळावं, माझ्या घरातल्या सगळ्यांचा आदर पण करावा आणि नोकरी पण करावी, घरात पैसे पण कमवून आणावेत आणि एक गृहिणी म्हणून पण तिने चांगलं राहावं. परंतु ही तरुण मुलं तिला मदत करण्यासाठी कधी तयार असतात का? किंवा मला असं वाटतं की पालक सुद्धा आपल्या मुलांना हे शिकवत नाहीत की आता तुला लग्न करायचंय, पण जेव्हा ज्या मुलीला तू पत्नी म्हणून स्वीकारतोयस तिच्या पण काही अडचणी असतात आणि तिच्या सोबत तुला सहजीवन सुरू करायचं आहे. तर ते जे मार्गदर्शन पालकांनी करायचं असतं ते केलेलं जात नाही. त्यामुळे मुलांना म्हणजे जी काही आपल्या ह्याच्यामध्ये जातपितृसत्ताकता म्हणतो ती इतकी भिनलेली आहे आपल्या समाजामध्ये की मुलींसाठी किंवा तरुणींना एक सपोर्ट सिस्टीम जी असते तीच मिळत नाही. आणि मग मुलांना हे शिकवलेलंच नसतं की आपल्या पत्नीचा आदर कसं करावा. आणि त्यामुळे मग हे क्लॅशेस सुरू होतात. आणि मग तो पहिला जो एक आनंदाचा काळ असतो आणि इव्हेंट वगैरे सगळे संपलेले असतात आणि नेमकं सहजीवन सुरू होतं त्यावेळेस मग खऱ्या अडचणी येतात. कारण तिची दमछाक होत असते सगळ्या गोष्टी सांभाळता सगळ्या आघाडीवर ती मुलगी लढत असताना. पण जर पालकांनी आपल्या मुलांना देखील त्या पद्धतीने जर तयार केलं की नाही तू असं म्हणतोयस ना तुला शिकलेली मुलगी हवी, नोकरी करणारी मुलगी हवी, तर तिच्या सोबत तुला घरातल्या पण जबाबदाऱ्या उचलल्या पाहिजेतच. कारण तिची एकटीची जबाबदारी नाहीये, ती पुरुषांची पण जबाबदारी असते की त्यांनी पण घरामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि
त्यामुळे काय झालेलं आहे की एक संघर्ष जो निर्माण होतोय आणि मग लग्न न टिकणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मला काय वाटतं की हे ज्योतिबा आणि सावित्रींचं उदाहरण मी का नेहमी देते की त्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता त्या काळामध्ये ज्योतिबांनी आपल्या पत्नीला शिकवलं, एक शिक्षिका म्हणून तयार केलं आणि तो जो ती जी एक समता त्यांनी दाखवून दिली होती की त्यांनी सावित्रीला शिकवल्यानंतर घराच्या बाहेर पडून त्यांनी सावित्रीबाईंनी नोकरी केली आणि शिक्षणाचं दान देण्यासाठी त्या बाहेर पडल्या. त्यावेळेस मग ज्योतिबांनी जी एक समताधिष्ठितता दाखवली होती आणि जे काही सावित्रीबाईंना मदत केली होती, ज्यांच्या पाठीशी उभे राहिले होते, तसेच खंबीरपणे आजच्या तरुणांनी पण आपल्या पत्नीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. हे सहजीवनाचे अनेक प्रसंग उदाहरणं आहेत तुमच्या समोर की म्हणजे विभक्त होण्याच्या एकमेकाचे क्लॅशेस असतील, तर तुम्ही काउन्सिलिंगचं हे करता आणि वैयक्तिक पातळीवर देखील तुम्ही अनेक जोडप्यांना एकत्र आणण्यासाठी वैयक्तिक तुम्ही प्रयत्न खूप केलेले आहेत. तर तुम्ही एक दोन प्रसंग तुम्हाला असे सांगता येतील का की तुम्ही जे एकदम असं तुटत चाललेला मोडकळीत चाललेला संसार एकत्र आणून त्यांना त्यांचं सहजीवन सुखकर व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे? नक्कीच, कारण मी आपले डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत त्यांच्या संस्थेमधला REBTचा कोर्स केलेला आहे आणि त्या अनुषंगाने मग कधी कधी काउन्सिलिंग केलं जातं आणि हे माझं वैयक्तिक असतं. मी त्याबद्दल कुठल्या संस्थेमध्ये जाऊन काम करत नाही, परंतु आपल्या आजूबाजूला असे असंख्य लोक असतात की त्यांना कुठेतरी जाऊन काउन्सिलिंग करायचं म्हटलं की एक दडपण आलेलं असतं की अरे बापरे, आपण तिथे गेलो तर लोकांना समजेल आणि मग ह्या गोष्टी ते स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवतात, परंतु ते कुढत असतात. मग अशा वेळेस काही लोकांचं काउन्सिलिंग मी वैयक्तिकरित्या केलेलं आहे. हल्लीच्या पिढीत म्हणजे मी सुरुवातीला जसं सांगितलं की हे शिक्षणामुळे जे काही इगोज निर्माण होतात, मुलींना पण वाटतं की मी इतकी शिकले आहे मग मी का माघार घेऊ, किंवा पुरुषांना पण वाटतं, मुलांना पण वाटतं की माझा एवढा पगार आहे, मी एवढं सगळं कमवतोय, मग मीच का मागे घ्यायचं. परंतु एक जी काही कुटुंब चालवताना किंवा लग्न संस्था टिकवायची असेल तर त्यात जो काही समंजसपणा पाहिजे असतो तो त्याचा अभाव असतो आणि मग अशा काही केसेस आहेत, आता आपण नाव सांगूच शकत नाही, पण अगदी क्षुल्लक कारणं असायची की मला त्याचं हे वागणं पटत नाही, त्याचा इगो मला त्रास देतोय आणि मग त्या दोघांचं काउन्सिलिंग करायचं आणि त्यांना लक्षात येतं की फार साधी गोष्ट होती आणि मग आपला फक्त केवळ इगो पुढे आलेला होता. आणि अशी बरेच म्हणजे जवळपास 7-8 प्रकरणं आहेत की जे फक्त फोनवरच्या काउन्सिलिंगनी पुन्हा ते जोडले गेलेले आहेत. काही साहित्य क्षेत्रातले माझे मित्र होते, काही मैत्रिणी होत्या की नाही आम्हाला आता हे टिकवणं शक्य नाहीये असं वाटायचं त्यांना. मग त्यांच्या आई वडिलांशी बोलायचं, त्यांना पण सांगायचं की मुलींनी तुम्ही आज मुलीला स्वतःच्या घरी ठेवून घेताय, पण उद्या जेव्हा तुम्ही नसाल तेव्हा त्या मुलीला कोण सांभाळणार आहे. तुम्ही तिला त्याच्या पायावर उभं करताय ठीक आहे, परंतु बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात समाजात राहताना एकट्या स्त्रीला राहणं किती अवघड आहे हे आपण पाहतो. तर ती जी सपोर्ट सिस्टीम आहे तर तुम्ही किती दिवस देऊ शकणार आहात. पुढे तुमची मुलं असल्यानंतर मुलं मोठी होतील त्यावेळेस त्या बहिणीसाठी तेवढा वेळ देतील का. ह्या गोष्टी जेव्हा पालकांना समजून सांगितल्या त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण फार मोठी चूक करतोय. आणि मग मुलीला पण 2 पावलं पुढे येत, त्याला पण 2 पावलं पुढे येत, तुझे 2 पावलं इगो मागे ठेव, अशा गोष्टी करून मग ह्या गोष्टी सुरळीत झालेल्या आहेत. आता उमरा ओलांडताना या तुमच्या पहिल्या पुस्तकाबद्दल आमच्या प्रेक्षकांना खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. तर या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल आणि उमरा ओलांडताना हे शीर्षक घेऊन आपण कविता संग्रह निर्मिती केलेली आहे. तर यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कविता आहेत आणि उमरा ओलांडताना हा कविता संग्रह तुम्हाला का निवडा वाटला याबद्दल जरा सविस्तराने आपण सांगावं. होय, कविता हा माझा अगदी आवडीचा प्रांत. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी अगदी कॉलेज जीवनात असल्यापासून कविता करते, परंतु प्रकाशित करायची कविता म्हटल्यानंतर असं होतं की एवढ्या लोकांनी इतकं सारं चांगलं लिहून ठेवलेलं आहे, ते आपलं काय मांडणार आपण, आणि आपल्याकडे ते वेगळे पण आहे का हा प्रश्न स्वतःला विचारावा असं वाटतो मला.
आणि म्हणून म्हणजे जवळपास 30 वर्षापासून जेव्हा मी कविता लिहिते तेव्हा आता मला असं तेही सगळ्यांनी आग्रह केला की नाही आता तुझ्या कविता बाहेर यायलाच पाहिजेत. कारण असं इतक्या कविता लिहिल्या, काही जण म्हणतात की मी 100वर 1000वर कविता लिहिल्यात, काही म्हणतात, परंतु ती कविता मांडली आपण प्रेक्षकांसमोर तर ती प्रेक्षकांना भावणार आहे का? आणि कविता संग्रह छापायचा म्हणजे स्वतः पदरमोड करून छापणं हे तर मला अजिबातच मान्य नव्हतं. एखाद्या प्रकाशकाला त्या कविता छापाव्याशा वाटतायत का, त्या दर्जाच्या आपल्या कविता आहेत का, हा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो तेव्हाच आपल्याला असं वाटतं की आपण जी काही प्रेक्षकांसमोर ठेवणार आहोत, वाचकांसमोर कविता ठेवणार आहोत ती त्या दर्जाची आहे का, याचं उत्तर आपल्याला मिळत राहतं. म्हणून हा 30 वर्षाचा कालावधी मला लागला की कविता प्रकाशित करण्यासाठी. उमरा ओलांडताना हे शीर्षक घेऊन आपण कविता संग्रह निर्मिती करावी असं तुम्हाला का वाटलं? माझी कविता थोडीशी स्त्रीवादाकडे झुकणारी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि म्हणजे आपण लहानपणापासून पाहत येतो की आपल्या आजी असेल, आई असेल, मामी, काकी ह्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची जी घुसमट असते ती पाहत पाहतच प्रत्येक स्त्री लहानाची मोठी होते. किंवा आजूबाजूला पण होणाऱ्या स्त्रियांवरचे जे अन्याय असतात, अत्याचार असतात ते पण आपण पाहत असतो. स्त्रिया कधी स्वतःहून आपली कुठलीच अडचण म्हणा किंवा कुठलाच त्रास समोर येऊन सांगत नाहीत. जास्तीत जास्त सहन करण्याची हे असते, सोशिकता असते स्त्रियांमध्ये. आणि मी जेव्हा लिहित होते कविता तेव्हा माझ्या मैत्रिणी म्हणायच्या सुद्धा की तुला हे असंच का सुचतं, इतका वेदना, त्रास, त्रागा हेच कसं तुझ्या कवितेत नाही येतं. आणि मग स्त्रियांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर माझ्या कवितांमधनं ते प्रश्न मांडण्याचा माझा प्रयत्न झालेला आहे. अगदी आपण म्हणूया रस्त्याने जाणारी जी कचरा वेचणारी बाई असते किंवा ऊसतोड कामगार बाई असते तिच्या व्यथांवर, तिच्या वेदनांवर पण माझ्या कविता आलेल्या आहेत. आणि मग हा स्त्रियांचा जो उमरा आहे तिच्या भोवती आखलेला तो उमरा ओलांडून त्या स्त्रीला बाहेर पडायचा आहे आणि मग ती वेदना, तो आक्रोश तिला मांडायचा आहे. आणि म्हणून मग ह्या कविता संग्रहाचं नाव मला उमरा ओलांडताना असं ठेवावं असं वाटतं. म्हणजे समर्पक नाव दिलं तुम्ही त्याला, एकंदर असंच म्हणावं लागेल. तर या उमरा ओलांडताना तुमच्या कविता संग्रहामध्ये तुम्ही सुरुवातीची पहिली कविता बयो ही घेतलेली आहे. तर ते आम्हाला थोडी उत्सुकता आहे की बयो म्हणजे तुम्हाला बहुतेक तुम्ही आईला उद्देशून ती कविता केलेली आहे का, काय म्हणजे काय? बयो ही कविता खरं तर लिहिणाऱ्या बायकांवर आहे. की स्त्रिया जे व्यक्त होतात आणि आत्मचरित्रात्मक मधनं ज्या काही स्त्रियांनी मांडणी केलेली आहे त्यांना मला असा प्रश्न विचारायचा होता. आपण त्या कवितेच्या रूपातनच ऐकूया. होय, अगदी अगदी. तर आमच्या प्रेक्षकांना असं उत्सुकता आहे त्या बयोबद्दल. खूप प्रतिसाद मिळून गेलेली कविता आहे. बयो कशाला लिहितेस ग चरित्र, वाचताना एक एक पान सोलवटत जाते त्याची कातडी आणि उघडा नागडा होत जातो तो. त्याचं मूळ अनादी रानटी रूप समोर उभं राहतं निर्लज्जपणे. त्याच्या नावानं लावलेलं लाल भडक कुंकू टोचत राहतं काट्यागत. डोरल्याचा फास आवळत जातो गळ्याभोवती आणि घुसमटत राहतो जीव. बयो नको ग लिहित जाऊ तू चरित्र, तुझ्या स्मृतीतील चित्र खरंच गोंडस, पण अमुक अमुक बोलते म्हणत कितीही सगळं काही मनोहर आहे म्हटलंस तरी तुला नाचावंच लागतं त्याच रिंगणात. कारण नाचग घुमाचा ताल काही केल्या थांबत नाही, तुझं रिंगण सुटत नाही. उरी फुटोस्तर घुमलीस तरी त्याला पाजर फुटत नाही, त्याची रग जिरत नाही. बयो बिनपटाच्या चौकटीतलं लक्तरलेलं आयुष्य कशाला टांगतेस ग वेशीवर. लक्तरलेल्या जन्माचे आयुष्यभर धिंडवडे, वनवासी पाय तुझे धरणीला गेले तडे. बोल तुझे खडे पण रोजचेच मडे, त्याला कोण रडे. बयो लिहित जाऊ नको ग तुझं खरं खुरं जगणं. तुझी लेखणी झिजून जाईल, काळा केलेला कागद विरून जाईल. कितीही म्हणलंस उद्ध्वस्त व्हायचंय मला तरी झूल पांघरावी लागेल तुला बाईपणाची. म्हणून म्हणते बयो लिहित जाऊ नको ग चरित्र, लिहित जाऊ नको ग चरित्र. वा वा, खूपच छान. म्हणजे कसं आहे की
स्त्रियांनी कितीही वेदना आणि दुःख मांडलं तरी त्याच्याकडे एक तिरस्कृत नजरेनंच पाहिलं जातं. किंवा तिला तेवढं दुःख मांडून, तिची वेदना मांडून सुद्धा तिच्याकडे सन्मानानं पाहिलंच जात नाही. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. म्हणून असं वाटतं की तुम्ही लिहिताय, खरं तर लिहिलंच पाहिजे, परंतु एक कवी म्हणून मला तो प्रश्न पडलेला होता की का लिहितेस तू हे सगळं आणि ह्याच्यानी काय फरक पडणार आहे असं वाटत होतं. म्हणून ही कविता जन्म झाला या कवितेचा म्हणता येईल. खूप छान, खूप छान. मी अजून एक विनंती आपल्याला करतो की तुम्हाला सर्वात जास्त ह्याच्यामध्ये भावलेली कविता कोणती? वास्तविक पाहता हा प्रश्न विचारणं म्हणजे चुकीचंच आहे. आईला आपलं कुठलं मूल अधिक चांगलं असं असा विचारल्याचा प्रश्न आहे तो. तरी देखील तुम्हाला जास्तीत भावलेली कविता कोणती आहे आणि ती आपण आमच्या रसिक श्रोत्यांसाठी सादर करावी अशी मी विनंती आपल्याला. अशीच एक कविता आहे अनलंकृत म्हणून. अच्छा. की स्त्रियांकडे ज्या दृष्टीने पाहिलं जातं आपल्या समाजामध्ये आणि मग तिला वाटतं की माझं सौंदर्य, खरं सौंदर्य काय आहे की माझ्यातलं जे बाईपण आहे, माझ्यातलं जे माणूसपण आहे ते खरं सौंदर्य आहे. पण माझ्या बाह्य रूपालाच पाहिलं जातं. मग आणि तो बाह्य रूप सजवण्यासाठी जो काही बाजार मांडलेला आहे त्याच्यावर एक काय म्हणू, एक टीका म्हणून म्हणता येईल त्या पद्धतीची ही कविता आहे. आताशा उतरवेण म्हणते एक एक करून केसांच्या पायापासून, आताशा उतरवेण म्हणते एक एक करून केसांपासून पायाच्या तळव्यांपर्यंत घट्ट जडलेले अलंकार. आता सांग कसं करशील माझं वर्णन तुझ्या मधभऱ्या कवितेतून. तेरी आंखों का काजल, तेरी पाँव की पायल, मेहंदी भरले हात, लाल ओठांची बाल, वरून माझी खुली जुल्फे, कामते ओठ, ढळलेला पदर, झुकलेली नजर, ही तर तुझी सदाबहार गझल. अशीच तर नटून सजवून शोभेची बाहुली बनवून ठेवली आहेस ना मला तुझ्या मनाच्या रंगिल्या पुस्तकात आणि तुझ्या व्यवहारी जगाच्या दुकानात. पण आताशा उतरवेण म्हणते एक एक करून केसांपासून पायाच्या तळव्यापर्यंत घट्ट जडलेले अलंकार. मग करशील का रे कविता मेकअपच्या थराखाली गालावर उमटलेल्या बोटांच्या वळावर, फरफटत ओढलेल्या मुठीतल्या केसांवर, का करशील दातांनी रक्तबंबाळ केलेल्या ओठास्तनांवर, माझ्या कपाळावर सटवाईनं कोरलेला शाप झाकण्यासाठी गोंधळून घेतला होता लाल भडक कुंकवाखाली हिरवा टिळा. पण म्हणते आताशा सटवाईचा टाकच घ्यावा आपल्या हातात आणि उतरवावेत एक एक करून केसांपासून पायाच्या तळव्यापर्यंत घट्ट जडलेले अलंकार. मग तुझ्या हातातील कलमदाणी आणि सगळ्या दुनियेची दुकानदारी बंद पडली तरी बेहत्तर. वा, खूप छान. प्रेक्षक हो, तुम्हाला उमरा ओलांडताना या कविता संग्रहामध्ये स्त्रीचा हुंकार, स्त्रियावरील अत्याचार, स्त्रियांबद्दलच्या हे भावना अशा अभिव्यक्त होणाऱ्या या कविता एकापेक्षा एक सरस अशा कविता आपल्याला वाचायला मिळतील. त्यामुळं आपल्याला विनंती मी करतो की उमरा ओलांडताना हा कविता संग्रह आपण जरूर विकत घेऊन वाचावा. मॅडम, आपल्या कविता संग्रहामध्ये दुःख, हुंकार, वेदना अशा प्रकारच्याच कविता पाहायला मिळतात. तर म्हणजे काय त्याच्यामधलं खरं काय, गमक काय? त्याचं उत्तर देखील मी कवितेतूनच देते. माझी झापडं नावाची कविता आहे. म्हणजे आपण जे आता तुम्ही म्हणालात की दुःख वेदनाच कसं दिसतं, पण आपण चालताना कसं झापडं लावून चालतो ना, की आम्हाला दुःख बघायचंच नाही, आम्हाला म्हणजे ते डोळ्यासमोरच आणायचं नाहीये. पण जेव्हा मी एक कवी म्हणून जे पाहते, अनुभवते, तेव्हा मी त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून मी त्या माझ्या मैत्रिणींना उत्तर म्हणून ही कविता लिहिली होती. कारण सगळ्या जणांचं असं माझ्यावर आक्षेप असायचा की तुला एवढं काय दुःख आहे की तुझ्या कवितेत एवढा दर्द असतो, एवढं सगळं हे असतं. म्हणून मग मी त्या म्हणजे प्रश्नाला उत्तर म्हणून ही कविता सांगू शकते. आपण सादर करावी. सखे तू म्हणतेस झापडं लावून घे डोळ्यावर, मग तुला असलं काही बाई सुचणार नाही. माणसाने कसं सुंदर सात्विक लिहावं. पण सखे जगणं असह्य झालेली माणसंच भेटत राहतात ग मला रस्ताभर. मग नाही टाळू शकत मी त्यांना. संभाषण होतं, ती सांगतात मला आपल्या कर्मकहाण्या, आपल्या आवाक्या बाहेरच्या, आपण कधी न ऐकलेल्या, हादरवून टाकणाऱ्या. त्या असतात दाहक, त्या असतात बिभस्त,
घुसतात माझ्या मेंदूत आरपार, झिंझिण्या आणतात, सुन्न करतात. मी शिरते त्यांच्या कहाण्यात, शहारते आणि मग होतात त्यांच्या कहाण्यांची कवनं. सखे, याच पृथ्वी तलावर राहतात ग ही माणसं, आणि तू म्हणतेस मला कशी दिसत नाहीत असली लखतर. मी कसं सांगणार ना, मला तर पावला पावलावर भेटतात. एकाच रस्त्याने चालतो ना ग आपण. मग तू म्हणतेस संपर्क क्षेत्रात जायचंच कशाला आपण, डोळ्यावर झापडं लावून घ्यायची. सखे, कसं जमायचं ग मला डोळ्यावर झापडं लावून चालणं, डोळ्यावर झापडं लावून चालणं. वा, छान. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा, असं म्हटलं जातं. तर मॅडमनी कौस्तुभला घडवण्यामध्ये खूपच म्हणजे त्यांचा सिंहाचा वाटा आहे की आज कुठल्याही आईला आपला मुलगा उच्च स्तरापर्यंत जावा असं वाटत असतं. अगदी त्याला घडवण्यामध्ये त्यांचा आईचा तर खूपच महत्त्वाचा वाटा आहे. वास्तविक पाहता कौस्तुभ दिवेगावकर हे लहानपणापासून खूप हुशार विद्यार्थी. तर आई म्हणून तुम्हाला कौस्तुभबद्दल काय वाटतं? कसं असतं ना, प्रत्येक आईला असं वाटतच असतं की आपला मुलगा खूप चांगला घडावा, खूप मोठ्या पदावर जावा किंवा खूप पैसे कमवावेत त्यांनी वगैरे. पण मला असं वाटतं की माझा मुलगा माणूस म्हणून एक चांगला व्हावा, एक चांगला नागरिक व्हावा. आदर्श नागरिक, आदर्श माणूस, आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श बाप, ह्या ज्या संकल्पना आहेत त्या त्याच्यामध्ये बिंबाव्यात, हा माझा प्रयत्न असतो. पद, प्रतिष्ठा आणि ह्या सगळ्या गोष्टी येतच असतात आणि आपण जितका अभ्यास करू तितकं मोठं पद मिळतं, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीच आहे. परंतु एक माणूस म्हणून त्याला घडवणं, म्हणजे त्याच्यामध्ये साहित्याची गोडी निर्माण झाली, तो एक चांगला नागरिक म्हणून होतोय, याच्यापेक्षा मोठा आनंद मला नाहीये. एवढंच मी त्याच्याबद्दल सांगू शकते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊने जसं घडवलं तसंच या माऊलीने कौस्तुभ दिवेगावकर आज एक जिल्हाधिकारी म्हणून ते नाव कमवत आहेत. परंतु ते एक उच्च पदस्थ अधिकारी कशा पद्धतीचा असावा याचं एक उत्तम उदाहरण त्यांनीच सगळ्या समाजाला घालून दिलेलं आहे. आम्हाला अभिमान आहे. अशा या नवदुर्गेशी सलाम करतो मी आपल्या या नवदुर्गेला. आपल्याला घडवण्यामध्ये आपल्या मातोश्रींचा, मुलांचा वाटा राहिलेला आहे. तर आईबद्दल एकंदर तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की आईबद्दल देखील तुम्ही एक कविता केलेली आहे, तर आपण ते आमच्या श्रोत्यासाठी सादर करावी अशी आपल्याला विनंती मी करतो. माझी आई म्हणजे आपण म्हणूया की मागे अंधारात राहिलेल्या स्त्रियांचं जे प्रतिनिधित्व असतं, शिकून सुद्धा कुठल्याही म्हणजे कुठली तिला संधी मिळाली नाही पुढे येण्याची. वाचन प्रचंड होतं तिचं, धार्मिक ग्रंथ सगळे वाचून झालेले होते तिचे. तिचा एक असा आदर्श होता की त्या काळात सुद्धा ती आपण ज्याला अंधश्रद्धा म्हणतो त्या पाळत नव्हती. अगदी अगदी. आणि जात्यावरच्या ओव्या ज्या असतात त्या तिने स्वतः रचलेल्या होत्या आणि संकलन पण केलेलं होतं. त्याचं एक पुस्तक पण आलेलं आहे. मी त्याचं पुस्तकाचं प्रकाशन कौस्तुभच्याच हस्ते झालं होतं की तिने संकलित केलेल्या जात्यावरच्या ओव्या आणि तिने स्वतः रचलेल्या जात्यावरच्या ओव्या स्वरचित. आणि तिचे जे संस्कार आहेत की माणूस म्हणून तुम्ही जेव्हा समाजासमोर येता तेव्हा आपलं दुःख बाजूला ठेवायचं आणि आपल्याला शक्य होईल तितकी मदत दुसऱ्यांना करायची. म्हणजे आम्हाला लहानपणी आश्चर्य वाटायचं, हिचे स्वतःचे व्याप इतके असताना ती इतरांना किती मदत करते, किंवा तिचा कोणी अपमान केला तरी ती त्याला उलटून बोलत नाही किंवा त्याच्याबद्दल कधी वाईट शब्द काढत नाही. ती नेहमी म्हणायची की केलेलं पाण्यात सोडून द्यायला पाहिजे, ते शिका तुम्ही. आणि हे जे संस्कार आहेत ते तिनेच दिलेले आहेत. आणि तिच्याबद्दल ती गेल्यानंतर एक कविता मी लिहिलेली होती की आई काय असते या अर्थाची. आईचं नाव? माझ्या आईचं नाव चंद्रकला लाड. तिने जात्यावरच्या ओव्या, जाते ओवी गाते या नावाच्या ओव्या तिच्या होत्या. ते पुस्तक तिने केलेलं होतं.
म्हणजे आई कशी चिरंजीव होते या अर्थाची ती कविता आहे. कवितेचं शीर्षकच आहे आई चिरंजीव होते. आई बागडत असते मुलीच्या भातुकलीतून, काचकांगऱ्याच्या खेळातून, तिच्या थिरकणाऱ्या पावलातून. आई बोलत असते मुलीच्या बोल गाण्यातून, गळ्यातल्या अलवार तानीतून, तिच्या तरल भावकवितेतून. आई दिसत राहते मुलीच्या घरातून, अंगणातून, सुंदर सजवलेल्या बागबगीच्यातून, तिच्या डोळ्यातल्या स्वप्नातून. आई प्रवाहत असते, आई प्रवाहत असते मुलीच्या भावविश्वातून, पैंजणाच्या किनाऱ्या नादातून, तिच्या गर्भातील चैतन्यातून. आई जिवंत असते मुलीच्या तनामनातून, सचेतन शाश्वत हसण्यातून, तिच्या इच्छा कल्पनेतून. आई चिरंजीव होते मुलीच्या अस्तित्वातून, आई चिरंजीव होते मुलीच्या अस्तित्वात. प्रेक्षक हो, वास्तविक पाहता हा मॅडमचा साहित्य प्रवास, जीवन प्रवास संपूर्ण असंच आम्हाला वाटत होतं. आणि त्यांच्याशी आम्ही गप्पा मारताना एक छोटीशी एक मैफलच असल्यासारखी आम्हाला अनुभवलेला होता. परंतु कालमर्यादा असल्यामुळे आता आपण या ठिकाणी थांबावं लागेल आम्हाला. पण मी शेवटाकडे जाताना मॅडमना असा एक विनंती करतो की नवरात्र आहे, नवरात्रानिमित्त आपण काय संदेश देणार आहात? अगदीच म्हणजे मी तरुण मुलींना विशेषतः हा म्हणजे काही सांगू इच्छिते. कारण आई म्हणून जे सांगणं असतं मुलींना ते मी सांगू इच्छिते. आईला, मुलींना पण आणि आयांना पण, म्हणजे ज्या काही आता तरुण आया आहेत त्यांना सुद्धा, की कुटुंब संस्था जोडणं म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की हा काय आमच्या एकट्यांचाच ही जबाबदारी आहे का आणि आम्हीच का म्हणून. पण जेव्हा आपण समाज म्हणून बघतो सगळीकडे आणि समाज म्हणून जेव्हा आपण वावरतो त्यावेळेस एक समाज सुदृढ समाज जेव्हा आपल्याला पाहिजे असतो त्यावेळेस सुदृढ कुटुंब पण असलं पाहिजे, सुदृढ मनं पण असली पाहिजेत. तर मुलींनी शिकलं म्हणजे आम्ही फार मोठे काही काम केलं असं नसतं. सावित्रीबाई पण शिकल्याच होत्या, पण त्यांनी स्त्रियांना या पद्धतीने शिक्षण दिलं की त्या म्हणायच्या तुम्ही शिकलात म्हणजे घरं मोडायचे नाहीयेत, आपल्याला घरं टिकवायची आहेत. आणि मला नेहमी प्रश्न माझ्या म्हणजे समोरचे विचारतात की तुम्ही नेहमी असं का म्हणता की स्त्रियांचीच जबाबदारी. होय, स्त्रियांचीच जबाबदारी आहे. कारण स्त्रीला निसर्गाने एक फार मोठी शक्ती दिलेली आहे, सोशिकतेची शक्ती दिली आहे. मी असं म्हणत नाही की सोसू नका, अन्याय झाला तर नक्कीच त्याच्या विरुद्ध उभा राहा. परंतु जेव्हा समाज म्हणून आपल्याला काही घडवायचं आहे, देश म्हणून जेव्हा काही आपल्याला घडवायचं आहे, तेव्हा आई म्हणून प्रत्येक स्त्रीचं एक कर्तव्य असतं की आपण आपल्या मुलांना, आपल्या मुलींना चांगले संस्कार द्यावेत. मुलींना म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण सांगते की हल्लीच्या आई म्हणतात की माझ्या मुलीला चहा सुद्धा करता येत नाही. अभिमानाने सांगितलं जातं ते. पण मी म्हणते ही अभिमानाची गोष्ट आहे का? ती शिकते, कबूल आहे, पण तिने हे शिक्षण पण घेतलंच पाहिजे. आणि मी मुलांच्या आयांना पण हेच सांगते की तुम्ही तुमच्या मुलांना पण हेच शिकवा की तू तुझ्या पायावर उभा राहा. तू जेव्हा आता करोनाचा काळ येऊन गेला त्यावेळेस कित्येक मुलं त्यांना खायला खाता येत नव्हतं म्हणून उपाशी राहिली, त्यांच्या खूप मोठ्या समस्या निर्माण आल्या. तर तुम्ही जसं मुलींना स्वयंपाकात शिकवा तसं मुलांना पण शिकवा. म्हणजे स्वतः काय म्हणतात त्याला की सक्षम होण्यासाठी सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत. आणि त्याबरोबर संस्कार पण तितकेच महत्वाचे आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी मी सक्षम आहे म्हणून मी का मागे हटू हा विचार करून चालणार नाहीये. आपल्याला कुटुंब जोडायचंय, समाज जोडायचा आहे, तर प्रत्येकाने 2 पावलं मागे पण आलं पाहिजे, 2 पावलं पुढे पण जाता आलं पाहिजे. आणि ही शिकवण आईचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांना, मुलींना देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण नवदुर्गा अशीच घडत नसते. कुठलीही दुर्गा घडताना तिला म्हणजे आजूबाजूचा सगळा सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय ती स्त्री सक्षम होऊ शकत नाही. कारण स्त्रीला जर सक्षम व्हायचं असेल तर मुळात तिची आंतरिक इच्छा पण असली पाहिजे आणि तिला कुटुंबाचा, समाजाचा पण सपोर्ट मिळाला पाहिजे, तर ती सक्षम होत असते. तर माझी प्रत्येक आईला, मुलींना आणि मुलांना देखील तीच विनंती असेल की तुम्ही स्वतः सक्षम होताना आपल्या जोडीदाराला पण सक्षम करा, आपल्या मुलांना पण सक्षम करा आणि आई वडिलांना सुद्धा सपोर्ट करा. इतकं मी नक्कीच सांगू शकेन. वा, खूप छान. मॅडमने आपला साहित्य प्रवास, जीवन प्रवास स्पष्टपणे आपल्याकडे उलगडलेला आहे. आणि वास्तविक पाहता त्या इतक्या व्यस्त असतात. आता मला वाटतं उद्या त्या
पुण्याच्या प्रवासाकडे निघणार आहेत. तर या एवढ्या व्यस्त त्यांच्या जीवन प्रवासामध्ये त्यांनी माध्यम वृत्तसेवा या समूहासाठी नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आपल्याशी मुक्त संवाद साधला. याबद्दल माध्यम वृत्त समूहातर्फे मी अरुणा दिवेगावकर मॅडम यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आणि मी माध्यम वृत्तसेवेचे पण आभार मानते की त्यांनी मला आज ही व्यक्त होण्याची आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. धन्यवाद. प्रेक्षक हो, हा थेट संवाद आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद कराव्यात. आणि माध्यम वृत्तसेवेच्या माध्यम या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन राजू रेड्डी चिलमले यांच्यासह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तसेवा.